सिगार पॅन्ट कशी शिवायची किंवा सिगार पॅन्टला किती कापड लागतं, हे सगळ्यांच्या मनात असे प्रश्न असतात. तर आज तुमच्यासोबत सिगार पॅन्टचं कटिंग स्टिचिंग मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, स्किप करू नका. नमस्कार, कोमल्स क्रिएशन यूट्यूब चॅनलवर मी कोमल आपलं अगदी मनापासून स्वागत करते. तर हे बघा, सिगार पॅन्ट शिवायचं असेल ना तर कापड हे 2 मीटर 2 ते 2.25 मीटर लागतं. आणि हे कापड आहे ना, सुरुवातीला चुरगायला असेल तर प्रेस करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, कटिंगला पण फिनिशिंग येते आणि स्टिचिंगला पण प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे इस्त्री करून घ्यायचा. आणि इथं आपण ना अगोदर फ्रंट भाग कट करून घेणार आहे. फ्रंट भाग कट करताना ना आपण इथं पॅन्टची उंची टाकून घेणार आहे. पण त्या अगोदर काय करायचं आहे, वरती इलॅस्टिकसाठी 2 इंच एक्स्ट्रा सोडलेलं आहे आपण. आणि उंची सोडून झाल्यानंतर आहे ना, तिथून खाली परत आपली पूर्ण उंची प्लस 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, बॉटमला पण आपल्याला कॅनव्हास वगैरे लावायचा म्हणलं तर व्यवस्थित लावता येतो आणि बॉटमला पण छान दिसतं खाली. म्हणून आहे ना आपण 1 इंच बॉटमसाठी खाली ठेवलेलं आहे. आणि आता मापे टाकताना हे बघा, लक्ष देऊन बघा. इथं आपण आहे ना हिपचा 4था भाग घेतलेला आहे. हे बघा, हिपचा 4था भाग घेतलेला आहे. कमरेचा 4था भाग घ्यायचा नाही, ठीक आहे. तर आपल्याला या पॅन्टसाठी लागणारे मापे फक्त उंची लागणार आहे, कंबर, हिप आणि बॉटम एवढी 4 मापे लागणार आहेत. हे तर सगळ्यांना माहीतच आहे. आणि बघा, आता इथं पण आपण कमरेचा 4था भाग प्लस 1 इंच, म्हणजे इथं आता सीट घेराचं माप म्हणजे हिपचं माप आपण टाकलेलं आहे. हिपचं 4था भाग आणि पुढं 2.5 इंच घेऊन आपण जे असा शेप दिलेला आहे. आणि आता हे पूर्ण लाईन मोजायची आणि त्या लाईनीचा मध्य घ्यायचा आणि खाली पण तसंच करायचं. म्हणजे खालचा बॉटम घेताना पण पूर्ण पॅन्टची जी रुंदी आहे त्याचा मध्य काढून मध्यावर सरळ रेष मारायची आणि बॉटमला पण खाली सेम त्याच पद्धतीनं करायचं. आणि दोन्ही साईडने बॉटम आहे त्याच्या हाफ घेऊन आहे ना, दोन्ही साईडने अर्धा इंच स्टिचिंगसाठी ठेवायचा. आणि अशा प्रकारच्या स्केलचा यूज करायचा, म्हणजे ना प्रॉपर शेप देता येतो. हाताने शेप व्यवस्थित बसत नाही किंवा पट्टीने शेप बसत नाही. तर सिगार पॅन्टला ना हा कर्व शेप आहे ना आपला, तोच हा फ्रेंच कर्व आहे बघा. तर हाच लागतो. तर सिगार पॅन्टसाठी हा तुमच्याकडे नसेल तर घेऊन तुम्ही म्हणजे घेऊन मार्क करू शकता. आणि आता बघा, मी तर 1 इंच एक्स्ट्रा वाढवायचं राहिलं होतं माझ्याकडनं, तर मी 1 इंच एक्स्ट्रा वाढवलेलं आहे. आणि आता इथं हिपचा 4था भाग आहे का नाही हे पुन्हा एकदा मेजर करून आहे ना कन्फर्म करून घेते. आणि हे कटिंग करून घेऊया. अगोदर फ्रंट भागाचं कटिंग करतो आहे आपण आणि नंतर बॅक साईडचं कटिंग करणार आहे, ठीक आहे. तर हे जसं ड्रॉ केलं आहे सेम त्या पद्धतीने आपण कटिंग करणार आहे, ठीक आहे. तर परत एकदा कटिंग करताना ना आपण परत एकदा मेजरमेंट व्यवस्थित आहे का नाही हे चेक करणार आहे, ठीक आहे. गुडघा, मांडी हे सगळं जे आहे ते व्यवस्थित आपलं आलं आहे का, कस्टमरचं आहे तेवढं हे चेक करूनच बघायचं. आणि त्याच पद्धतीनं आपल्याला आता बॅक साईडचं कटिंग करणार आहे. जे कटिंग फ्रंटचं केलं होतं ते ॲज इट इज मांडलेलं आहे आणि पुढं फक्त मी 2-2 इंच एक्स्ट्रा वाढवते. हे बघा, जे शेप असू द्या, खालचा पॅन्टचा शेप असू द्या, फक्त जे शेपच्या साईडने वाढवायचं आहे. लक्षात राहू द्या, तिरक्या साईडने नाही वाढवायचं. जे शेप आहे त्या जे शेपच्या साईडनं 2-2 इंच वाढवायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. काही नाही करायचं आहे, फक्त पुढचा भाग आहे ना आपला कट केला तो जसाचा तसा मांडायचा आहे आणि फक्त जे शेपच्या साईडनं 2-2 इंच वाढवायचे आणि दाखवल्याप्रमाणे कटिंग व्यवस्थित करून घ्यायची, ठीक आहे. तर दोन्ही साईडनं पॅन्टचं कटिंग हे व्यवस्थित करून घेते. आणि हे झालं आपलं सिगार पॅन्टचं कटिंग. पूर्ण कटिंग झालेलं आहे. आणि आता आपण स्टिचिंग पाहणार आहोत. तर हे बघा, स्टिचिंगसाठी जे आपण कट करून घेतलेले पार्ट होते ते घ्यायचेत. अगोदर फ्रंट साईडचं साईडने स्टिच करून मधल्या साईडने स्टिच करून घ्यायचं आहे, साईडने करायचं नाही. मधला जो भाग आहे जे शेपचा तो भाग स्टिच करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने जे शेप आहेत ते फ्रंट आणि बॅकचे दोन्ही जे शेप स्टिच करून घ्यायचे. पण इथं टिप मारताना काय करायचं आहे, डबल टिप मारून घ्यायचेत. आणि हे बघा, फ्रंट भागाला आपण टक्स देऊन घेणार आहेत. बॅक साईडला टक्स नाहीत येत, फक्त फ्रंट साईडला
जो पॅन्टचा आपला म्हणजे हिपचा जो चौथा भाग होता त्याचा मध्य करूनच इथं टक्स घ्यायचेत अशा पद्धतीने. आणि ते टक्स घ्यायचेत ते 6-6 इंचावरती टक्स घ्यायचेत बघा. 6 इंच उंची टक्सची घ्यायची आहे. जेणेकरून काय होणार आहे, फोल्डमध्ये 2 इंच जाणार आहे आणि 4 इंचच टक्स राहणार आहे आपला. तर त्यासाठी आणि आता काय करायचं आहे, बॅक साईड आहे त्याचा पण जे शेप शिवून घ्यायचा आहे, व्यवस्थित एकावर एक ठेवायचं आहे आणि हळूहळू स्टिच करून घ्यायचे अशा पद्धतीनं. आणि आता हे ओपन करायचं आहे आणि फ्रंट जे शेपचा भाग आहे तो त्याच्यावर टाकायचा आहे आणि मध्य जे शेपचा मध्य घ्यायचा आहे आणि तिथून इकडं साईडला स्टिच करायचं आहे. जेणेकरून काय होतं की कमी कोणत्याच साईडला पडत नाही, व्यवस्थित परफेक्ट येतं. म्हणजे एका साईडला कमी जास्त असं होणार नाही आणि मधला जे शेपचा जो टीप आहे ना ती बरोबर एक्झॅक्ट एका समोरासमोर येईल. म्हणजे पॅन्ट बसताना अजिबात प्रॉब्लेम येत नाही, मध्ये टाईट वगैरे होत नाही, व्यवस्थित कम्फर्टेबल बसते. म्हणून मध्यातूनच जोडायला स्टार्ट करायचं आहे आणि पूर्ण पाय जोडून घ्यायचं आहे. साईडनी स्टिच केलेला नाही. मधला भाग जे शेपचा तो आपण स्टिच केलेला आहे आणि असे डबल टिप देऊन आपण हे स्टिच आहे ना ते फिनिशिंगची स्टिच देऊन घेणार आहे. अगोदर कच्चं स्टिच करून घेतलं, आता फिनिशिंगची प्रॉपर स्टिचिंग करून घेणार आहे. कुठलाही पार्ट जोडताना आपण डबल टिपा मारणार आहे. आणि आता खाली बॉटम पट्टी बनवायची आपल्याला. तर बॉटम पट्टी बनवताना कॅनव्हास पेपर यूज करा किंवा आहे ह्या कापडाचं यूज केलं तरी चालतं आहे. पण बॉटम पट्टी बनवल्यानंतर आहे ना आपल्याला सिगार पॅन्ट म्हणलं की साईडनी 3 पोटली बटन्स येतात किंवा शो बटन असतील तुमच्याकडे तर लावू शकता. पण इथं मी पोटली बटन बनवणार आहे, कारण आहे त्याच कलरचं जर आपण यूज केलं ना तर पॅन्टला जास्त क्लासी लुक येतो. त्यामुळं मी पोटली बटन इथं बनवते. हे बघा, पोटली बटन बनवते ती मी थर्माकोल बॉलपासून बनवणार आहे आणि पॅन्टला आता खालून लावायचे. तर आधी बॉटम पट्टी जोडून घेते. पोटली बटन बनवून झालेलं आहे आपलं. बॉटम पट्टी कशा प्रकारे जोडते बघा. तर ही बॉटम पट्टी आहे ती माझी 1 इंचाची आहे. तुम्ही कापड लावा किंवा बॉटम पट्टी लावा, काही प्रॉब्लेम नाही. बॉटम पट्टीने थोडंसं टाईटपणा येतो, स्ट्रेट राहतं. तर आता हे बघा बॉटम पट्टी जोडून झालेली आणि आता साईडनं स्टिच करणार आहे. साईडने स्टिच करत असताना काय करायचं आहे, जे आपण थर्माकोलच्या बॉलपासून बनवलेले पोटली बटन आहेत ना ते लावायचे. हे लावताना आपण खाली 1.5 इंच सोडलेलं आहे आणि मग लावायला चालू केलेलं आहे, कारण खालचा कट करायचा आहे आपल्याला. आणि हे 2-2 इंचावरती आपण लावून घेणार आहे आणि खूप क्लासी लुक देतो ह्या पोटली बटनने. हे बघा, 3 लावा किंवा 4 लावा, तुमच्या पद्धतीने तुम्हाला हवं तेवढं तुम्ही लावू शकता आणि मग कडेपर्यंत स्टिच आणायचे अशा पद्धतीनं. पण हे स्टिच करत असताना ना आता हे फायनल कडेवरचं स्टिचिंग आहे. हे फिनिशिंगमध्ये असेल तरच पॅन्ट एकदम स्ट्रेटमध्ये दिसते. त्यामुळे ह्याचं स्टिचिंग आहे ना अजिबात तिरकं वगैरे करायचं नाही. आणि आता डबल स्टिच करून प्रॉपर याला लॉक करणार आहे आपण. तर डबल स्टिच करून घेते मी अशा पद्धतीनं. खूप सोपी पद्धत आहे ही. खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात सिगार पॅन्ट कट करून स्टिच करून होते बरं का. तर दुसऱ्या पायाला पण सेम तसंच ॲज इट इज आपण करणार आहे. पोटली बटन्स लावणार आहे, मार्क करून घेणार आहे अगोदर. 2 इंचावरती मार्क केलेलं आहे, 2 इंचावरून आपण पोटली बटन लावून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने पोटली बटन जोडून घेतो. इथं जर तुम्हाला पोटली बटन बनवायला किंवा करायला येत नसतील किंवा वेळ नसेल तर तुम्ही आहे ना इथं शोपीसचे बटन लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर आता खालून फायनल स्टिच करून आहे ना आपण पोटली बटनवरनं आता हळूहळू स्टिच करून घेऊ. पोटली बटनवर लावत असताना ना हे कापड आहे ते सरकायची शक्यता असते. त्यामुळे इथं पिनअप करा किंवा प्रॉपर लॉक करून इथं टीप मारून घेऊ शकता. ठीक आहे. तर आता फायनल स्टिचिंग झाल्यानंतर आपण फिनिशिंगची एक स्टिचिंग देणार आहे, म्हणजे प्रॉपर लॉक होतं. अशा पद्धतीनं सिगार पॅन्टचं साईडचं स्टिचिंग झालेलं आहे आणि हे पोटली बटनचं साईडने जास्त कापड आलेलं आहे, हे कट करून घेऊ. म्हणजे पॅन्टसुद्धा जर उलट केली तरी फिनिशिंगमध्ये दिसेल. त्यामुळे ना फायनल स्टिच करून घेऊया आपण. ठीक आहे.
आणि बघू शकताय तुम्ही फायनल स्टिच केल्यानंतर किती छान क्लासी लुक येतो इथं. आणि आहे ना आता इथं बघा साईडनं कट द्यायचा आहे आपल्याला, 2 इंचाचा कट द्यायचा आहे. तर कट देताना आहे ना आपण मध्यातून थोडंसं फोल्ड करून घेणार आहे आणि नंतर ती मधली जी टीप आहे ना ती उसवून द्यायची आहे. ठीक आहे. जसं आपण ड्रेसला साईडचा कट देतो ना त्याच पद्धतीनं इथं पण कट द्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीनं आणि असं दाखवल्याप्रमाणे मधली टीप काढून घ्यायची. हे बघा किती छान दिसते. सेम तसंच दुसऱ्या पण पॅन्टला करायचंय. आणि आता ना आपण नेपा बनवणार आहे. तर सगळ्यात लास्टला नेपाची प्रोसेस करतो आपण. बघा नेपा 2 इंचांनी फोल्ड केलेला आहे आपण आणि इथं इलास्टिक लावून घेणार आहे. ही इलास्टिक आहे ती 1.5 इंचाची आहे माझी बघा. इथं तुम्ही 1 इंचाची 1.5 इंचाची लावू शकता इलास्टिक. इलास्टिक लावताना ना जे आपलं कमरेचं मेजरमेंट आहे ना त्याच्यापेक्षा मी 5 इंच कमी घेतलेलं आहे. म्हणजे इलास्टिक जोडत असताना तसं करायचं असतं. कमरेचं मेजरमेंटपेक्षा 5 इंच कमी इलास्टिक घ्यायची आणि असं एकावर एक ठेवून प्रॉपर लॉक करायचं आणि हे इलास्टिक सरळ आहे का नाही याची खात्री करायची आणि हे कापड आहे ना सगळ्या साईडने पसरवायचं आणि इलास्टिकवर ना टीप मारत असताना जे कापड आहे ना ते ताणून धरायचं, इलास्टिक ताणून धरायचे आणि पूर्ण साईडला टीप मारून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीनं. एक लक्षात राहू द्या की इलास्टिक ओढूनच टीप मारायची. आणि आता तुम्ही फायनल लुक पॅन्टचा पाहू शकताय. खूप क्लासी, खूप ट्रेंडिंगला असणारी ही पॅन्ट आहे. स्ट्रेट पॅन्ट आहे, सिगार पॅन्ट आहे. स्ट्रेट पॅन्ट शिवायचं असेल तरी असं शिवू शकता तुम्ही. आणि याची फिनिशिंग पाहू शकताय. पोटली बटन लावल्यानंतर आता याला प्रेस केलेलं नाही आहे तरी पण याचा लुक तुम्ही बघू शकताय. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि इलास्टिकची सुद्धा तुम्ही फिनिशिंग बघू शकताय. खूप छान आहे, खूप क्लासी दिसते. ठीक आहे ना. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ बघायला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.